वर्तमानपत्र डोळ्यापुढे धरत तो कोच्यावर आडवा झाला. वॉन्टेडच्या जाहिराती पाहू लागला. आता नोकरी करायला हवी, मिळेल त्या पगारात, मिळेल तिथे. आता वहिनी नाहीये घरात, सांभाळून घ्यायला हवं, काटकसर करून आपले चोचले पुरवायला. पण वहिनी गेली तरी कुठे? तिचं या गावात, या जगात कुणी नाहीये. आहोत ते आपणच. अभय आपला थोरला भाऊ आणि सुजाता त्याच्याहून थोरल्या भावाची मुलगी. आई बापाला गिळून खाऊन पिऊन इथे आली. आणि ती सुनीता लग्न करून या घरात आली. या बायका घरातल्या असोत की दारातल्या, वाईटच, दृष्टच. त्यांचं कुठे काय बिनसेल याचा पत्ताच लागायचा नाही. आणि त्या गोष्टींचा सूड किती दिवसांनी कसा उगवतील हे देवाच्या बापालाही कळायचं नाही. आपण लग्नच नाही करायचं. मगाशी ती आलेली दामल्यांची कमा, वहिनी म्हणते चांगली आहे, लग्न कर तिच्याशी. हट, लग्न आपण नाही करणार. BA होऊन झक मारली, आता आणखी लग्न करून मूर्खपणा करणार नाही. या घरात तरी काय अर्थ आहे? नुसती सराय आहे, सराय. धर्मशाळा आहे जशी. ज्यानं त्यानं यावं, खावं प्यावं, झोपावं, आंघोळ बिंघोळ करावी आणि घराबाहेर पडावं. वहिनी आहेच बिचारी सगळ्यांचे कष्ट उपसायला. तिची माझ्यावर जरा जास्तच माया. तर सुनीताबाईंचं डोकं फिरतं. मी नोकरी करत नाही, फुकट खातो म्हणे. हो खातो. माझ्या वडिलांनी मागे पैसा ठेवलाय, तो संपेपर्यंत खाणार. करा कुणाला काय करायचंय ते. पण वहिनी गेली कुठे? का गेली बरं? वडील तिला वहिनी म्हणायचे म्हणून घरदार तिला वहिनी म्हणू लागलं. ती वडिलांची लांबची भाऊज आहे, बालविधवा. तिच्या जीवावर घर चालत होतं. पण सुजाता आणि सुनीता बोलून बोलून घेतात तिला. कामानं आधी भुसकट पडतं तिचं. वय तर पाहावं बिचारीचं. पण या बायका. दिलीप उठला. एखादं पिक्चर तरी टाकावं म्हणून आपल्या खोलीत गेला. नेहमी नीटनीटकी दिसणारी पसरली होती. अंथरुणावर चादरी तशाच, उशी तशीच चुरगळलेली. सोडून टाकलेले कपडे आज कुणी भिजवले नव्हते, धुतले नव्हते. दिलीपने कपाट उघडलं. एकही कपडा धड नव्हता. एका शर्टाची बटणं तुटली होती म्हणून तो ठेवून दिला. बुशकोट उसवला होता, पॅन्ट मळली होती. इतर कपड्यांची तीच दशा. रागारागाने त्यानं त्यातलाच एक बुशकोट काढला, अंगावर चढवला. आश्चर्य म्हणजे सगळी बटणं होती, उसवून शिवलेली होती. नक्कीच हे काम वहिनीचं. त्यानं भराभर इतर कपडे काढले. सगळे व्यवस्थित रिपेअर केलेले होते. काही कपडे पर्टाकडनं आणलेले होते. दिलीपच्या डोळ्यात पाणी आलं. वहिनी नेहमी अशी काहीतरी वागते. आणि दिलीप गडबडून जातो. स्त्रियांबद्दलचं त्याचं मत बदलून जातं.